193 श्रीवर्धन विधानसभा 2024 मतदारसंघाकरिता जो मी लढण्याकरिता उतरलो आहे ते निव्वळ ईश्वराचे नियोजन असल्याचं प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजेंद्र मधुकर ठाकूर उर्फ राजाभाऊ यांनी म्हसळा शहर येथे आयोजित एका जाहीर सभेत व्यक्त केले। राजाभाऊ ठाकूर हे 193 श्रीवर्धन मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून लिफाफा या चिन्हावर आपले नशीब आजमावत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। सदर कार्यक्रमाच्या वेळेत व्यासपीठावर उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातील रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते सदानंद एलवे, राष्ट्रवादीचे मंगेश देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा ठाणे जिल्ह्याचे प्रभारी चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे संघटक असलेल्या वैभव म्हात्रे यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपला विजय 100% होणार आहे। मगाशी सांगितलं येळवे साहेबांनी काय सांगितलं, फक्त एकदा या श्रीवर्धन मतदारसंघामधनं मला विधानसभेवर पाठवा। पुढल्या वेळेला जेव्हा जेव्हा निवडणुका येतील तेव्हा तुम्ही सांगाल की आम्हाला राजाभाऊ आमदार पाहिजे। हे मी आज या निमित्ताने सांगतो। त्यावर शब्बीर भाई आहेत, आब्रार भाई आहेत, ते तुम्हाला सांगतील, ही मंडळी सांगतील। त्यावेळेला राजाभाऊ ठाकूरच इथे आलेला होता काँग्रेसवाल्यांसाठी। आज काय दाखवलं जाते येळवे साहेब, काय दाखवलं जाते? माझ्या समोर बसलेली जनता ही बघा, काँग्रेस सर्वांच्या गळ्यामध्ये आज व्यासपीठावर बसलेली लोक या इथे नेते मंडळी आमच्या सोबत आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष आणि एनसीपी गटाचे, शरदचंद्र पवार गटाचे येळवे साहेब, आमचे देशमुख साहेब आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते हे आज आपल्याला मतदान करणार आहेत। आज आपल्याला मला सांगायला आवडेल की खरोखर आपण बहुसंख्येने एकत्र आलात। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।